नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच जिल्हा परिषद महाभरती आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि तुम्ही जर का नवे असाल तर शिक्षक भरती आणि स्पर्धा परीक्षा ह्यांच्या अपडेटसाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, थर्ड टेट 2025 या परीक्षेसाठी महाज्योतीद्वारे मोफत प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहेत। मग ते कोण कोण पात्र आहे, कुणाकुणाला मिळेल आणि त्याचं स्वरूप काय, ते सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। चला बघूया। तर इथे बघा, स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे महाराष्ट्र शासन महाज्योती आणि बघा विषय खाली दिलेला आहे। बघा, आज 8/4/2025 ला, हे बघा दिनांक पहा, 8/4/2025 ला हे पत्रक निघालेलं आहे आणि ह्याच्यात काय म्हणत आहे, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT 2025-26 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता योजनेचा तपशील। बघा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन 2025-26 या आर्थिक वर्षात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT परीक्षा पूर्व तयारीसाठी ऑनलाईन पद्धतीने, बघा प्रशिक्षणाचं स्वरूप कसं असणार आहे तर ऑनलाईन, ऑफलाईन नाही, ऑनलाईन पद्धतीने महाज्योतीमार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे। त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे। बघा, प्रशिक्षणाचा कालावधी किती महिने राहणार आहे तर या प्रशिक्षणाचा कालावधी जो आहे तो राहणार आहे 4 महिने कालावधी असणार आहे। आता बघा, योजनेच्या लाभासाठी पात्रता व निवड प्रक्रिया कशी असणार आहे। विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा। अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत विद्यार्थ्याचे वय 40 वर्षपेक्षा जास्त असू नये। म्हणजे किमान लक्षात घ्या, म्हणजे मॅक्झिमम वयाची अट काय दिलेली आहे त्यांनी तर 40 वर्ष। विद्यार्थी हा नॉन क्रिमिलेअर गटातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा। ही इथे काय म्हणू, पात्रता म्हणा किंवा अटी या ठिकाणी देण्यात आलेला आहे। सोबतच बघा, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय, बघा लक्षात घ्या, इथे शासन निर्णय क्रमांक संकीर्ण बघा 2018, नंतर इथे प्रक्र, आता हा नंबर दिला दिनांक 7 फेब्रुवारी 2019, शासन शुद्धीपत्रक 25 फेब्रुवारी 2019, 16 मे 2019, 12 जून 2019 तसेच शासनाच्या वेळोवेळीच्या आदेशानुसार अर्हता प्राप्त उमेदवार सदर परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेकरिता पात्र राहील। बघा, TET, CTET, पेपर 1, पेपर 2, BEd मध्ये प्राप्त झालेल्या गुणांकाच्या आधारे मेरिटद्वारे खालील निकषानुसार अंतिम निवड करण्यात येईल। नंतरचा मुद्दा आहे, वर्गवारीनुसार जागा वाटप व शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे आहे। बघा, आता आपण बघूया काय आहे नंतरचा जो पॉईंट आहे। इथे बघा, शैक्षणिक अर्हता म्हणत आहे, इथे आपण काय क्वालिफाईड पाहिजे, म्हणजे तुम्ही मस्ट हॅव क्वालिफाईड TET पेपर 1 और CTET पेपर 1 लक्षात घ्या। इथे आणि कशाद्वारे तर टोटल म्हणजे मॅक्झिमम मार्क्स आहे, टोटल मार्क्स ऑफ TET पेपर 1 और CTET पेपर 1 मार्क्स ऑप्टेन, काय म्हणते की मार्क्स ऑप्टेन इन TET पेपर 1 और CTET पेपर 1, म्हणजे CTET TET पेपर 1 पेपर 2च्या आधारे ह्या ठिकाणी तुमची निवड होणार आहे। मस्ट हॅव कम्प्लिटेड ग्रॅज्युएशन अँड BEd, म्हणजे लक्षात घ्या, इथे काय म्हणत आहे, तुमचं ग्रॅज्युएशन BEd कंप्लीट असणं जरूर आहे आणि त्यासोबतच टोटल मार्क्स ऑफ BEd एक्झामिनेशन, मार्क्स ऑप्टेन इन BEd एक्झामिनेशन, म्हणजे तुमचं TET CTET पेपर 1, TET CTET पेपर 2 आणि तुमचे BEdचे परीक्षेमध्ये मिळालेले मार्क्स ह्याच्यानुसार तुम्हाला मिळणार, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये संधी मिळणार आहे असे आपण लक्षात घेऊया। आता बघा काय म्हणत आहे की कुणाकुणाला किती किती सीट्स मिळणार आहे तो महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या। एज लिमिट इज 40 इयर्स ॲज ऑन 31 मार्च 2025 असे या ठिकाणी म्हणत आहे। तर आता बघा, इथे नोटमध्ये पुन्हा दिलं आहे लक्षात घ्या, इथे आता काय म्हणत आहे, इथे 50% म्हणजे इथे काय सांगा तुम्हाला 50% ऑफ द टोटल सीट्स इज रिझर्व फॉर द कॅन्डिडेट सबमिटिंग अप्लिकेशन फॉर एलिजिबिलिटी क्रायटेरिया, लक्षात घ्या, क्रायटेरिया 1 साठी
आणि नंतर काय म्हणत आहे 30% ऑफ द टोटल सीट इज रिझर्व फॉर द कॅन्डिडेट सबमिटिंग अप्लिकेशन फॉर एलिजिबिलिटी क्रायटेरिया. म्हणजे हा इथे जो पहिला क्रायटेरिया तुम्हाला सांगितला मी पेपर 1साठी ते 50% आणि पेपर 2साठी तर तो आहे 30%. आणि इकडे काय म्हणू जे म्हणजे आपण काय म्हणू ग्रॅज्युएशन डिग्री आणि BEdसाठी जे म्हणजे सीट्स मिळणार आहे त्या 20% मिळणार आहे असं आपण लक्षात घेऊया. बघा त्याच्यानंतर 7वा मुद्दा आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी प्रशिक्षण संस्थेमार्फत करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. प्रशिक्षणाचे स्वरूप विद्यार्थ्यांना परीक्षांचे सुधारित अभ्यासक्रमानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षापूर्व प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपात देण्यात येईल. बघा महत्त्वाचा मुद्दा ऑनलाईन कशाच्या आधारावर TET CTET पेपर 1 पेपर 2 डिग्री आणि BEd. सदर प्रशिक्षणाचा कालावधी किती महिन्याचा असेल तर 4 महिने प्रशिक्षण मिळेल तुम्हाला. आरक्षण सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढील प्रमाणे राहील. बघा इतर मागासवर्ग OBC 59%, विमुक्त जाती अ 10%, भटक्या जमाती ब 8%, भटक्या जमाती क 11%, भटक्या जमाती ड 6%, विशेष मागास प्रवर्ग 6%, एकूण 100%. समांतर आरक्षण पुढील प्रमाणे प्रवर्गनिहाय म्हणजे प्रत्येक प्रवर्गानुसार महिलांसाठी 30% जागा आरक्षित, दिव्यांगाकरिता 5% जागा आरक्षित, अनाथांसाठी 1% जागा आरक्षित. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आपल्याकडे कोणती असली पाहिजे? आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, रहिवासी दाखला म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट, वैध नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, उच्च प्राथमिक इयत्ता 12वीची गुणपत्रिका, पदवीचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका. BEd DEd लक्षात घ्या म्हणजे BEIED नंतर BEd नंतर BSc ED लक्षात घ्या म्हणजे हे तुमचे जे काही डिप्लोमा डिग्री झाल्या म्हणजे एज्युकेशनशी संबंधित तर उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र गुणपत्रिका, TET व CTET उत्तीर्ण झाल्याचा निकाल गुणपत्रिका, दिव्यांगाचे प्रमाणपत्र दिव्यांग असल्यास, अनाथ असल्याचा दाखला ही डॉक्युमेंटरी लागेल. अर्ज कसा करावा तर महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर लक्षात घ्या ॲप्लिकेशन फॉर टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजंट टेस्ट TIT 2025-26 ट्रेनिंग यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्जासोबत तपशिलात नमूद सर्व कागदपत्रे स्वसाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे. उमेदवाराने अर्जामधील दिलेली सर्व माहिती पूर्ण भरायची आहे. त्याशिवाय योजनेकरिता नोंदणी अर्ज वैध मानले जाणार नाही. अटी व शर्ती अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20/4/2025 म्हणजे 20 एप्रिल 2025 पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. हा महत्त्वाचा विषय हे लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांनी पुरवलेली कोणतीही माहिती चुकीची आढळून आल्यास सदर योजनेच्या लाभाकरिता विद्यार्थ्याचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहील. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास अथवा उमेदवारांनी यापूर्वी महाज्योतीमार्फत राबविल्या येणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या सारथी या संस्थेमार्फत योजनेचा लाभ घेतला असल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येईल. सदर परीक्षा पूर्व प्रशिक्षण हे कसं आहे तर ऑनलाईन स्वरूपाचे असून महत्त्वाचा पॉईंट आहे. आता काही विद्यार्थी म्हणतील की स्टायपेंड मिळेल या आशेने जर समजा करत असतील तर ते रॉंग आहे लक्षात घ्या. तर काय म्हणत आहे की सदर पूर्व प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपाचे असून याकरिता कोणत्याही प्रकारचे विद्यावेतन किंवा आकस्मिक निधी प्रदान करण्यात येणार नाही. कोणत्याही प्रकारचे विद्यावेतन किंवा आकस्मिक निधी प्रदान करण्यात येणार नाही म्हणजे काही मिळणार नाही, फक्त कोचिंग फ्री मिळेल एवढं लक्षात घ्या. सदर बाबीची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास कार्यालयीन वेळेत सकाळी 9:45 म्हणजे 9:45 ते सायंकाळी 6:15 म्हणजे 6:15 पर्यंत महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क करावा. संपर्क क्रमांक इथे दिला आहे 0712 28 70 12 लक्षात घ्या म्हणजे 12 म्हणजे असं वाचूया आपण 28 70 120 किंवा 121 ह्याच्यावर तुम्ही म्हणजे फोन करू शकता. इथे तुम्हाला दिसत आहे नंबर, नोट करून घ्या. ईमेल ID सुद्धा त्यांनी दिला आहे त्याच्यावर मेल करू शकता. वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही तुमची कंप्लेंट टाकू शकता. बघा स्वारगेट प्रशांत वावगे लक्षात घ्या. इथे प्रशिक्षण व्यवस्थापकीय संचालक महात्मा ज्योतिबा फुले, संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती, महाराष्ट्र राज्य नागपूर अशा प्रकारची मित्रांनो योजना आहे. याच्यात तुम्हाला आता कन्क्लुजन जर काढतो म्हटलं तर काय पाहिजे TET पेपर 1 पेपर 2 CTET पेपर 1 पेपर 2 डिग्री आणि BEd
हे तुमचं कंप्लीट पाहिजे. 4 महिन्याचं प्रशिक्षण असणार आहे. वयाची मर्यादा 40 वर्ष असणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतः अर्ज करायचा, कोणतंही विद्यावेतन मिळणार नाही आहे, हे लक्षात घ्या. मित्रांनो, या भरतीमध्ये, या मोफत प्रशिक्षण स्कीममध्ये, योजनेत तुमचा नंबर नक्कीच लागो आणि जर समजा नाही लागला तरी टेन्शन घ्यायचं नाही. 3rd टेट 2025 गुरुजी बॅच 3.0 आपण 98% ऑफ देऊन प्रत्येक अभियोग्यताधारकाला, विद्यार्थ्याला करताच यावी त्यासाठी आपण 98% ऑफ देऊन ही बॅच आपण घेत आहोत. 2022मध्ये 1000+ विद्यार्थ्यांची निवड आहे. या बॅचमध्ये सर्व विषयांचे नियमित लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर्स, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF, मोफत टेस्ट सिरीज, मागील वर्षीचे झालेले सर्व सराव पेपर, व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी, परीक्षा पुढे गेल्यास कालावधी वाढवून मिळेल. लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप लिंकवर टच करा, ॲप परचेस करा आणि बॅच खरेदी करा. वाटल्यास तोपर्यंत महाज्योतीमध्ये जोपर्यंत तुमचा नंबर म्हणजे लागला नाही तरच बॅच खरेदी करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर करा. थँक्यू सो मच.